आमच्या आंबेडकरी समाजाची आणि आमच्या आंबेडकरी विविध संघटनांची अनेक वर्सांपासूनची एक मागणी असली की पणजे सारख्या शहरान परवरी हांगासर बाबासाहेबाचें एक भव्य दिव्य अशें भवन उबें रावपाचें आणि त्या दृश्टिकोनासून आमचे वेगवेगळे संघटना इतली वर्सां जाली कार्यरत असले तेका पाठपुरावो घेत असले आणि काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची 134वी जयंती या जयंतीच्या निमित्तान काल गोंय राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जयंतीच्या दिसा पणजे हांगासर एक घोषणा केली की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची जी जागा आसा ती जागा त्यांनी काल आमकां उपलब्ध करून दिलेली आसा. सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाक ती सपूत केलेली आसा आणि त्याच्या बद्दल आमी आयज गोंयचे सगळे जे संघटना आसात गोंयचो आंबेडकरी समाज आसा आणि गोंयचे जे वेगवेगळ्या भागांनी संघटना आसा त्या सगळ्यांच्या वतीन आमी भारत सरकार आमचे गोवा सरकार भारतीय जनता पक्षाचे सरकार तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आमी आयज आभार मानतात. त्याच पद्धतीन ह्या भवनाक पाठपुरावो करपी आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे मंत्री सुभाष फळदेसाय तसेच आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर तसेच आमचे हाऊसिंग बोर्डाचे चेअरमॅन जीत आरोलकर यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करता आभार व्यक्त करता की अनेक वर्सांची मागणी त्यांच्यानी आयज पूर्ण केलेली आसा कालच्या दिसा. आणि जसे मुख्यमंत्र्यांनी एक आमकां एक आश्वासन दिलेलें आसा की येणारे 6 म्हयन्याच्या भितून त्याचं फाउंडेशन स्टोन ते बसयतले आणि जाता तितले बेगीन ते भवनाचे काम पूर्ण करतले. आणि त्याच्या बद्दल आयज आंबेडकरी जनतेन एक जल्लोष जाल्लो आसा. त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये एक खुशी झालेली आसा की ह्या सरकारान जी मागणी खूप वर्सां पयलींची मागणी आसा ती आयज पूर्ण केलेली आसा. म्हणजे जो लढो आमी उबो केलेलो आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या संघटनांनी त्या लढ्याक आयज यश येयलेलें आसा. त्याच्या बद्दल हांव सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचें हांव अभिनंदन करतलो की ज्या नेटान तेंच्यांनी ही चळवळ फुडें केलेली त्या चळवळीक यश येयलेलें आसा आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांचें अभिनंदन करता आभार व्यक्त करताच. त्याच पद्धतीन आमचे मुख्यमंत्र्यांक आमी एक रिक्वेस्ट करता की तुम्ही आमकां आश्वासन दिलेलें आसा त्या आश्वासनाचे पुर्तता जो टायम तुमी दिलेले आसा त्या टायमानूच तुमी ती करची आणि फुडली जयंती बाबासाहेबाची 135वी जयंती येतली त्या 35वी जयंतीक ह्या भवनाचं उद्घाटन जातलें अशें आमी एक सगळे जाण आश्वस्त रावतला. आणि मुख्यमंत्र्याचे आमचे गोवा सरकाराचे हांव अभिनंदन करता आणि आमच्या सगळ्या जनतेच्या वतीन हांव आभार व्यक्त करता. ही जेन्ना घोशणा जावच्या पयलीं आमचे पेडणेचे माजी आमचे नगराध्यक्ष आणि आताचे काउन्सिलर आसा त्यांच्यानी एक मुख्यमंत्र्याची आमच्याकडे एक भेट करून हाडली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्या संघटनांची. 11 एप्रिला दिसा ह्या दिसा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आमी आणि आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हीच मागणी धरून धरलेली की आंबेडकर भवनाची जागा ह्या जयंतीक तुम्ही दिवची आणि ते आश्वासन पूर्ण केलेलें. हांव आमचे माजी नगराध्यक्ष सिद्धू पेडणेकर यांचे सुद्धा हांव अभिनंदन करता की त्यांनी सुद्धा ह्या लढ्याक खूप हात दिलेलो आसा. मुख्यमंत्र्याची भेट घेवन परत ताका फॉलोअप घेतलेलो आसा आणि तेजे सुद्धा हांव हांगासर अभिनंदन करता आणि त्यांच्या कार्याकूय सल्यूट करता. जागा आसली आमकां मदींच जाय आसली आणि तशी 2-3 कडेन बघली आमचे भितर काही गोष्टी झाले मगर आमची हाऊसिंग बोर्डाची जागा जी आमचे आमदार जीत आरोलकर यांच्या ताब्यात असली ती आमकां सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाने दिली. त्याच पद्धतीने आमच्या पेडण्याच्या आमदारांनी 4-5 फावटी मिटिंगे घेतले तो स्वतः फॉलोअप करी. तसेच आणि या भवनाची बेगिना पायाभरणी जातली तेव्हा आम्ही सगळे संघटना मिळून आम्ही फॉलोअप करतले आणि ते आम्ही मुख्यमंत्र्याची तशीच फळदेसायची तशी हाऊसिंग बोर्डाच्या चेअरमॅनाची तशी सगळ्यांची भेट घेतली आणि हे सगळे आम्ही विषय पुढे करून त्यांची सगळ्यांक बेगिना पायाभरणी जावनी अशी अपेक्षा करतो. सिद्धेश हांगासर पळय बाबासाहेब आंबेडकरांचो पुतळो आसा त्याचें अनावरणूय जावना. गार्डन आसा गार्डनची दशा पळय. तुम्ही नगराध्यक्ष असले आणि आता तुम्ही भाजपचे गट अध्यक्ष आहात. भाजपचे बरे संबंध आहात तुमच्या मुख्यमंत्र्यापर्यंत. कशा पद्धतीनं हो विषय तुम्ही आता हाताळतल्यात? ह्याच्या पहिली जो पुतळो असलो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगदारा यांच्यानी बसवलेलो तो कॉन्क्रीटचो असलो. काय गजाली चिराळे बिराळे झाले आम्हीच सगळे मिळून आमचे वाड्यावयले म्हणून सगळे संघटना मिळून सरकाराकडे मागणी केली. तो ब्रासाचो बसवलो त्या टायमार जवळजवळ 7 लाख इस्टिमेट करून तो ब्रासाचो बसवलेला. आम्ही थोडासा ब्युटिफिकेशन मीटिंग म्हणजे अर्बन मिनिस्टराकडे हे काही गोष्टी आहेत त्याकडे बसान हे सगळे जातले.